आवडला आम्हाला. तुळसी कोमल वेणी नीलवर्ण नारायणी नित्य कल्याणी. आहे आमची डे 2 आणि सर्वजण रेडी झालेले आहेत आणि इथे ब्रेकफास्ट करायला आलेले आहेत. तुम्हाला जास्त करून साऊथ इंडियन किंवा म्हणजे नॉर्मली आपले चायनीज वगैरे असतील तर विचार करायचा. आणि तुम्ही जर इथे यायचा प्लॅन असेल किंवा रेंट वरती इथे रूम बघत असाल तर आपल्या टेम्पलच्या आधीच बघा, कारण की जसं जसं तुम्ही टेम्पलच्या जवळ रूम बघायला जातील तसे त्याचे प्राइजेस आहेत. इथे आपल्याला किती पर पर्सन पडणार आहे की आम्हाला आय थिंक पर पर्सन रूम 450 ला पडली. जसं जसं तुम्ही जवळ बघतील रूम घ्यायचं तसं तसं त्याची प्राइजेस पण हाय होत जातील. आज आम्ही साऊथ नॉर्थ फिरणार आहे. तुम्हाला मी तिकडे गेल्यावर मग दाखवतो काय पैसा. तर आपला नाश्ता आलेला आहे आणि बघू शकतात एकदम गरम गरम नाश्ता आहे. तुम्ही पण येथील इथे तर रूमवरती वगैरे घेऊन जाऊ नका, तिथे ऑन द स्पॉट ते मस्त गरम वगैरे तुम्हाला नाश्ता करून देतात, तर तिथेच इट करा. सो आता आम्ही रेंटेड रिक्षामध्ये बसलेले आहेत. तुम्ही पण इकडे फिरायचं. A few moments later. दुर्गा माता मंदिर आहे, अंजनाद्री आहे आणि हनुमानचा जन्म झाला ते ठिकाण. आता आम्ही इथे आलेले आहेत अंजनाद्री हिल्स, म्हणजेच श्री हनुमंताचे जन्मस्थान. आज लोक दर्शन घेण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत आणि आज साहजिकच आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी आज खूप गर्दी आहे. सो तुम्ही बघू शकतात माझ्या आजूबाजूला किती लोक आहेत जे दर्शन घेण्यासाठी तत्पर आहेत. तब्बल 1 ते 1.5 तासांनी आता आम्ही वरती पोहोचलेले आहेत आणि आता हळूहळू आमची रांग पुढे जाते आणि ही लहानशी स्कूलची ट्रिप वाटते इथे आलेली आहे. खूप सुंदर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं, कारण की आतमध्ये फोन अलाउड नव्हते सो मी आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू नाही शकला. आणि इथे बघू शकता वरतून काय व्ह्यू येतोय. सो मी जस्ट व्हिडिओ बनवत होता आणि मला इथे काही फ्रेंड्स मिळाले जे मला माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल विचारत होते, पण तेव्हा काही मी यूट्यूब चॅनल वगैरे ओपन नव्हता केला. सो मी माझं इन्स्टा आय डी देऊन म्हणजे त्यांना मी माझं इन्स्टा आय डी दिलं. सो त्याच्या थ्रू ते माझे मग नंतर यूट्यूबला व्हिजिट देऊन व्हिडिओ बघू शकतात. तर दर्शन वगैरे खूप सुंदर प्रकारे झालं. आता आम्ही चालले आहेत मंदिराच्या खालच्या दिशेने.
आणि ह्या दिशेने काही वस्तू आहेत घेण्यासाठी, ज्या तुम्ही जर इथली काही तुम्हाला जर आठवण म्हणून काही न्यायचं असेल तर तुम्ही इकडून घेऊन जाऊ शकतात. माझा एक असा प्रश्न आहे की त्यावेळी एवढं कधी इथे आले नसेल. सिटी ऑफ स्टोन सांगितली जाते ना, असं आहे का? तो आता इथे आम्ही शॉपिंग करायला आलेले आहेत. तो काहीतरी इथूनशी आलेत आम्ही, तर आठवण म्हणून हे काहीतरी वस्तू घेते. काय घेतोय सेल दादा? कडे कसे तर आता आपण आलेले आहेत आपल्या नेक्स्ट व्हिजिटिंग प्लेसवरती. शबरी गुफा असं या प्लेसचं नाव आहे. बघू शकतात. शबरी गुफा अशा नावाने इथे त्यांची जे गुफा आहेत ते बनवलेले आहेत. ह्या साईडने पण पूर्ण स्टोन्स, तर कुठे असं काही, कुठे काही असं आपण आपल्याकडची विटा किंवा काही असं काहीच यूज नाही केलेलं. मी सगळं आलेलो आहे. तर मित्रांनो, तरी तुम्हाला मी एवढे म्हणजे प्लेसेस दाखवण्यासाठी इतकी कष्ट घेतोय, तर जरा आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नक्कीच आम्ही पण करतोय. जर आपण बघायला गेले तर इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत दाखवण्यासाठी, पण मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, कारण की आपली व्हिडिओ खूप आधीच लॉंग झालेली आहे आणि मला खूपशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढेही दाखवायच्या आहेत. सो मी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. आता कुठे आलेत आपण? रामायणाच्या वेळी सुग्रीव आणि वालीमध्ये जेव्हा भांडण झालेलं, युद्ध झालेलं, आणि त्यावेळी रामाने वालीला मागून जो बाण मारलेला, ते हे ठिकाण. ओके. तर आम्ही आता इथे एका पॅलेसमध्ये आलेले आहे. खूप सुंदर असं आधीच्या जमान्यातलं जे पॅलेस होतं त्या प्रकारे इथे बांधलेलं गेले आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे एका मोठासा आपलं राजवाडा असतो त्या टाईपमध्ये इथे आधीच्या जमान्यामध्ये बांधले गेलेलं आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया. हे एंट्रन्स आहे. ते एंट्रन्समध्येच खूप सारे स्टोन्स वगैरे ठेवले असेल. आय थिंक आधीच्या जमान्यामध्ये इथे पाणी वगैरे भरलं जायचं. आणि ही खूप मोठी अशी एंट्रन्स, जिथे इथला इतिहास म्हणजे इथूनची जी हिस्ट्री होती ती सर्व इथे लावलेली आहे. मी आलेले आहेत विठ्ठल मंदिर. तुम्ही बघू शकता विठ्ठलाचं मंदिर आहे. आपण आलेले आहेत विठ्ठल मंदिर, आणि विठ्ठल मंदिराची इथे खूप सुंदर असते, म्हणजे स्वच्छता वगैरे सर्व आहे. आणि या साईडला ह्या छोट्या छोट्या बसेस आहेत. त्या बसेस आपल्याला वरतीपर्यंत सोडायला येतात. सुद्धा लहान मुलांची पिकनिक आलेली आहे आणि लाईन पण खूप लांब आहे. सो चला लाईनमध्ये आता उभे राहूया.
बघा आवाज ऐकवतोय. आणि दुसऱ्या ह्याच्यात बघ, फोन कर त्याला. बघा मी ज्या गोष्टीची बात करत होतो ती गोष्ट म्हणजे आपण म्हणजे जी आपली 50ची नोट आहे त्याच्यावरती हा हम्पीचा जो रथ आहे तोच एक्झॅक्टली आता माझ्या मागे आहे. हा रथ आहे तो विठ्ठल मंदिराच्या समोरच्या परिसरात आहे आणि हा रथ 16व्या शतकात समर्पित केलेला आहे. रथ आहे तो 100% वर्किंग आहे, पर संरक्षणासाठी तो रथ आता स्थिर उभा केलेला आहे, कारण की आहे तो हम्पीचं प्रतीक मानलं जाते आणि तेच प्रतीक आपल्याला आपल्या 50च्या नोटीवरती दिसून येते. यायला आलो पण आता गर्दी बघून असं वाटते की गर्दी बघा, गर्दी 7 वाजता बस पकडायला रूमवर जाऊन फक्त आता जेवायचं आणि झोपायचं बस आराम, कारण की आज तर खूपच फिरलोय आणि खूप थकवा जाणवतोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आहे आपला आज आहे आपला डे 3 इन हम्पी. तर आता सर्वजण आम्ही फ्रेश वगैरे झालेत, रेडी वगैरे होऊन. आजचा दौरा कुठचा आहे? आजचा दौरा नॉर्थ हम्पी, पूर्ण हम्पी, विरुपक्ष मंदिर, जेवढं आपल्या कव्हर करता येईल तेवढं आजच्या ह्याच्या कव्हर करायचं. ओके. पराग पाटील अजून आलेला नाही. मधले सर्वात छोटे मेंबर, छोटे आणि वयाने छोटे नाही, मनाने छोटे. आता आम्ही उतरलेले आहेत. मागे विरुपक्ष मंदिर आहे आणि इथे आम्ही आता शूट वगैरे काढून मंदिरामध्ये दर्शन घेऊ. आम्ही मंदिराच्या असं होतं तर मंदिर हे खूप प्राचीन काळात आहे. राजा कृष्णदेवरायांच्या काळातलं आहे, 14 ते 15 शतकात. तेव्हा या मंदिराची रचना अशी गेली आहे की सूर्यप्रकाश थेट या मंदिरामध्ये येतात प्रकाश हा बरोबर मध्ये येतो. आणि त्यावेळी म्हणजे त्या प्राचीन काळाच्या लोकांनी कसं काय लोक चालवलं आणि त्या हिशोबाने सूर्यप्रकाशमध्ये घेतलेला आहे. खूप सुंदर असं हे केलेलं आहे की ज्यामुळे मंदिरामध्ये पूर्ण प्रकाश आला पाहिजे. एक ते पण असेल आधीच्या काळामध्ये की सूर्यप्रकाशामध्ये आला पाहिजे, जेणेकरून की अंधार नाही मध्ये पाहिजे असं. तर मित्रांनो, आपण तसं तर तिकडे बघितलं असतं तो प्रकाश जो आहे तो थेट त्या तिथे एका कोरीव काम जे केले आहे तिथून तो थेट प्रकाश आतमध्ये यायचा. पण त्याचे म्हणजे तुम्हाला मॅजिक दाखवतो की इथे तुम्ही बघू शकतात की इथे त्यांनी असं इथे कोरलेले आणि तिथूनच इथे मंदिराची सावली तिथे येते. म्हणजे त्या काळी त्यांनी अशा पद्धतीने तिथे कोरलेलं आहे की तिथून सूर्याचा प्रकाश थेट मंदिराच्या आतमध्ये येऊन आणि त्या मंदिराची एक सावली तिथे उमटते.
जर बघायला गेलं तर खूप सारे प्लेसेस आहेत जे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण की आपले व्हिडिओज आधीच खूप लाँग झालेले आहे आणि आता वेळ आलेली आहे व्हिडिओ एंड करण्याची. खूप सारी मस्ती, आठवणी आणि इकडूनचे युनिक आणि इन्क्रेडिबल असे टेम्पल्स आणि प्लेसेस. इन शॉर्ट हेच सांगेल की खूप मजा आली आणि खूप साऱ्या आठवणीची इकडून मी घरी घेऊन जाते. लाईफमध्ये कधी पुन्हा एकदा चान्स भेटला तर नक्कीच इकडे येईल. मला म्हणजे पहिल्या दिवसापासून अण्णांनी खूप मदत केली आणि म्हणजे आम्हाला इथलं काही माहिती नव्हतं, पण त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इथलं कर्नाटकमधलं सर्व जे प्लेसेस आम्हाला फिरण्यासाठी, म्हणजे इथूनचे फेमस प्लेसेस किंवा इथूनचा काही इतिहास जाणून घ्यायची जी प्रमुख ठिकाणं होती ती त्यांनी आम्हाला दाखवली. सो थँक्यू अण्णा. आणि जर आमची ट्रिप वगैरे पूर्ण आता झाली आहे, आम्ही उद्याला जाणार आहेत. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की इथे आम्हाला तब्बल 3 दिवस झालेले आहेत आणि ह्या 3 दिवसामध्ये मी इथे जेवढं फिरला, इथले म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये मला जेवढं शक्य होऊ शकलं तेवढी मी तुम्हाला व्हिडिओज आणि माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये मला इथे काही जास्त इतिहासाचा म्हणजे इतिहासाबद्दल मला इथलं जास्त ज्ञान नव्हतं. तर पण तुम्हाला मी जी माहिती प्रोव्हाइड केली ती माहिती इथल्या सामान्य लोकांकडून आणि गुगलच्या माध्यमातून मी तुम्हाला ती माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये मी माझ्या माहिती सांगण्यामध्ये जर तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी आढळल्यास तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि जर काही चुकीचं बोलला असेल तर क्षमा असावी, कारण की फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवतो आहे तर त्या कारणाने माझ्या मनामध्ये पण थोडीफार भीती होती. सो मला पॉसिबल होईल त्या बेस्ट वेने मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करण्याचा आणि मजेशीर गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला. सो हेच कारण होतं ह्या व्हिडिओ बनवण्याचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की माझाही हा फर्स्ट व्लॉग आहे. सो मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि कॉन्फिडन्स माझ्यामध्येही थोडंसं डेव्हलप होईल. तर थँक्यू हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी. आणि इथपर्यंत तुम्ही खात राहा, पित राहा आणि आमच्या व्लॉगला पुन्हा एकदा भेट द्या. चलो.